बहादूर खानाला कळेच ना काय मी वेड आहे का? एवढी फौज जय्यत करून आणली, घोड्यावर तर खुगीला चढलीत, मी झोपलो होतो चांगला. बहादूर खान चालून यायला लागलाय. आता तलवारी उपसल्या जातील, आता भाले उपसले जातील, दांडपट्टा उपसला जाईल, ढाली उपसल्या जातील. भाल्यांचा, ढालींचा, तलवारींचा खनखनाट ऐकू येईल आणि यामध्ये रक्ता माणसाचा चिखल होईल. हे सगळं बघितल्यानंतर बहादूर खान आरडत ओरडत चालून येत असताना आलेल्या मराठ्यांनी अचानक माघारी धूम ठोकायला सुरुवात. बहादूर खानाला कळेच ना काय मी वेड आहे का? एवढी फौज जय्यत करून आणली, घोड्यावर तर खुगीला चढलीत, मी झोपलो होतो चांगला, कशाला मला? पण म्हटलं नाही, आता पहिल्यांदा मराठे पळत जाताना दिसतात, मराठ्यांच्या पाठी आपल्याला दिसतात. मराठ्यांच्या पाठी बघण्याचं भाग्य ह्या मुघलांना कुणालाच नव्हतं, ते बहादूर खानाला लाभलं होतं. आणि हा बहादूर खान म्हटलं आता मराठ्यांना चेचलंच पाहिजे. मराठी पुढे खान मागे, पाठलाग सुरू झाला. मराठी पुढे खान मागे, मराठी पुढे खान मागे, मराठी पुढे खान मागे.